नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डेमध्ये स्वागत आहे आणि पहिली महत्त्वाची अपडेट. गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवरल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी चर्चा झालेली नाही, तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाची कोंडी कधी फुटते हे बघावं लागेल. एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब सीजेपीच्या आंदोलनस्थळी म्हणजेच जंतर मंतरवर पोहोचले. तर जंतर मंतरवर आंदोलनकर्त्यांना मेडिकल हेल्प कशा प्रकारे केली जाते याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. जंतर मंतरवर आंदोलक येत आहेत आणि या आंदोलकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या मदतीसाठीही अनेक कार्यकर्ते पुढे आलेले आहेत. आता आपण उभे आहोत जंतर मंतर जवळील टॉल्स्टॉय मार्गावर आणि इथे वैद्यकीय वस्तूंचं वाटप केलं जात आहे. त्यासोबतच मास्कचं वाटपही केलं जात आहे. आता आपण पाहतोय की अनेक कार्यकर्त्यांना ORS असेल किंवा ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचं वाटप करताना काही कार्यकर्ते दिसत आहेत. त्याशिवाय मास्कही वाटले जात आहेत आणि आपण यांच्याकडून जाणून घेऊया आप कहाँ से आए हो और कब से ये मेडिकल सर्विसेज यहाँ पे? भैया हम दिल्ली से ही हैं और 20 से ही हम लोग यहीं पे हैं. तो ऑलमोस्ट फंडिंग आ रहे हैं हमारे पास. कोई जर्मनी से भेज रहा है एंड कोई UK से भेज रहा है. तो वैसा नहीं, लेकिन मतलब ये जो आप सुविधा उपलब्ध करा रहे हो मेडिकल फैसिलिटीज़ की, तो ये आप कहीं मेडिकल कॉलेजेस से रिलेटेड हो या कोई वॉलंटरी कर रहे हो? ऐसा वॉलंटियर ही कर रहे हैं हम लोग. तर आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या सगळ्या कार्यकर्त्यांकडून हे मास्क वाटप केलं जात आहे आणि त्यासोबतच काही वैद्यकीय आवश्यक गरजेच्या वस्तू देखील कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.